लोकसभा निवडणुकीचं गणित जुळवण्यासाठी आघाडी, युती आणि अपक्षही कामाला लागलेत। प्रत्येक जागेवर उमेदवार कोण असणार, तो कोणत्या पक्षाचा असणार याच्या चर्चा सुरू झाल्यात। या सगळ्यात मागे राहतील ते एकनाथ खडसे कसले? सगळ्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे म्हटल्यावर एकनाथ खडसेंनीही स्वतःचं नाव स्वतःच घोषित केलंय। रावेर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा एकनाथ खडसेंनी बोलून दाखवली आहे। पण या जागेवर एकनाथ खडसे यांच्या सून रक्षा खडसे या खासदार म्हणून 2 टर्मपासून कारभार सांभाळत आहेत। आता येणाऱ्या निवडणुकीत महायुतीकडून पुन्हा रक्षा खडसे यांना संधी मिळाली आणि महाविकास आघाडीकडून एकनाथ खडसेंना संधी मिळाली तर या मतदारसंघातली निवडणूक सासरा विरुद्ध सून अशीच होईल। सगळ्यात आधी रावेर लोकसभा मतदारसंघाबद्दल एकनाथ खडसे काय म्हणालेत ते पहा। लोकसभेची जागा रावेर मतदारसंघाची ही NCPला मिळावी असा आमचा प्रयत्न आहे आणि NCPला मिळाली तर प्राधान्यानं माझ्या नावाचा विचार करावा अशी ही विनंती मी पण केलेली आहे आणि पक्षाने पण मला केलेली आहे। तब्येतीचं एक कारण माझं आहे, डॉक्टरांचा सल्ला घेऊनच याबाबत पुढचा निर्णय मी घेणार आहे। परंतु युतीमध्ये ही जागा मिळाल्यानंतर निश्चितच त्या दृष्टिकोनातनं मला निवडणूक लढवावंसं वाटतं आहे आणि मी निवडणूक लढण्यात उत्सुक आहे। समोर कोणीही असो, एकनाथ खडसेंनी लोकसभेचं चॅलेंज स्वीकारले हे नक्की। आता सासऱ्याने चॅलेंज स्वीकारले म्हटल्यावर सुनेची म्हणजेच खासदार रक्षा खडसेंची भूमिका काय तेही पहा। बघा, मी ह्या लोकसभेचं मागच्या 2 टर्मपासून नेतृत्व करते इथे। आता नक्कीच पक्षाने संधी दिली तर मी परत तिसऱ्यांदा इथे खासदारकीची उमेदवार राहणार आहे आणि मागच्या 5 वर्षापासून म्हणजे जेव्हापासून आम्ही निवडून येतो संघटनेच्या माध्यमातून 5ही वर्ष आमची तयारी असतेच आणि आत्तासुद्धा तयारी आहेच। शेवटी आता पक्ष निर्णय घेईल पुढे काय होणार आहे। आव्हान कोणाचं जरी असलं पण आपण बघितलं असेल की संपूर्ण देशभरामध्ये आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाला मान्यता मिळालेली आहे। आज आपण गावागावांपर्यंत जातो किंवा आम्ही जनतेला भेटतो तेव्हा जनतेचा विश्वास जो आहे हा मोदी साहेबांसोबत आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की 2024ला पण आपल्या देशाचे प्रधानमंत्री म्हणून आदरणीय मोदी साहेब शपथ घेतील। रक्षा खडसे आणि एकनाथ खडसे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। मात्र सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर यांचे पक्ष किंवा आघाडी आणि युतीकडून यांना उमेदवारी मिळणार का? तुम्हाला काय वाटतं? सून विरुद्ध सासरा असा सामना झाला तर कोण बाजी मारेल हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकला आत्ताच सबस्क्राईब करा।